Good morning, students. In the previous lecture, we discussed about points of distinction between photochemical reactions and dark reactions. Now, next point in the topic photochemistry is absorption of light radiation, which is essential point. Absorption of light radiation होतं म्हणजे नेमकं काय होतं तर एखाद्या सोल्युशनवरती लाईट रेडिएशनची इंटेन्सिटी इन्सिडेंट झाली तर काय होईल पहा, तो सोल्युशन काय करेल त्या लाईट रेडिएशनची काही इंटेन्सिटी ॲब्सॉर्ब करून घेईल, काही इंटेन्सिटी रिफ्लेक्ट करेल आणि जी राहिलेली इंटेन्सिटी आहे ती ट्रान्समिट करेल. म्हणजेच ओव्हरऑल इन्सिडेंट झालेल्या लाईटच्या इंटेन्सिटीचं वेगवेगळ्या भागामध्ये कन्व्हर्जन होईल. कसं होईल पहा, सपोज धिस IA रिप्रेझेंट intensity of absorbed light radiation, IR represent intensity of reflected light radiation, and this IT represents intensity of transmitted light radiation. Suppose I0 is the intensity of incident light radiation, then this intensity of incident light radiation split into these various parts. So we can write intensity of absorbed light radiation plus intensity of reflected light radiation plus intensity of transmitted light radiation. Now suppose whatever the substance or systems involved in this phenomena is having zero reflection. असं असेल तर हे जे काय रिफ्लेक्टेड लाईट रेडिएशनची इंटेन्सिटी ती मिनिमम होईल, निग्लेक्ट होईल आणि काय राहील फक्त तिथं I0 म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट रेडिएशन इज इक्वल टू IA प्लस IT. काही लाईट रेडिएशनची काही इंटेन्सिटी ॲब्सॉर्ब होईल आणि काही ट्रान्समिट होईल. सो I0 इज इक्वल टू IA प्लस IT. And in this topic, that means photochemistry, we concern mainly with intensity of absorbed light radiation. So number of scientists study this absorption phenomena, this absorption of light radiation phenomena. The scientist starts from Uger, then Lambert, then Beer, then Grothus, Draper. These are the various scientists who studies this absorption of light radiation phenomena and put forward some conclusion in the form of various laws. So we discuss different laws of photochemistries. So the first law of photochemistry, that is the Grothus-Draper law. In the Grothus-Draper law, we have to discuss its statements and its significance. The statement of Grothus-Draper law is only those radiations which are absorbed by a reacting substance or system. Only those radiations which are absorbed by reacting substance or system are responsible or effective in producing chemical changes. म्हणजे फोटोकेमिकल रिॲक्शन मध्ये आपण पाहिलं, रिॲक्शन का स्टार्ट होते तर लाईट रेडिएशनच्या ॲब्सॉर्प्शनमुळं. त्याच्याशी संदर्भात हा आपल्याला लॉ डिस्कस करायचा आहे. म्हणजे एखाद्या सिस्टमवरती लाईट रेडिएशन इन्सिडेंट होतील, पण फक्त लाईट रेडिएशन इन्सिडेंट झालेत म्हणून ह्या सबस्टन्समध्ये ह्या सिस्टममध्ये रिॲक्शन स्टार्ट होईल असं नाही आहे. नेसेसरी काय आहे तिथं, ओनली दोज रेडिएशन्स व्हिच आर ॲब्सॉर्ब्ड बाय अ रिॲक्टिंग सबस्टन्स और रिॲक्टिंग सिस्टम. म्हणजे रिॲक्टिंग सिस्टम, सपोज दिस इज द रिॲक्टिंग सिस्टम आणि याच्यावरचे जे लाईट रेडिएशन पडणार आहेत त्यापैकी या रिॲक्टिंग सिस्टमनं किंवा या रिॲक्टिंग सबस्टन्सनं किती लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेत, ओनली दोज रेडिएशन्स आर रिस्पॉन्सिबल और इफेक्टिव्ह इन प्रोड्युसिंग केमिकल चेंजेस. या रिॲक्टिंग सिस्टममध्ये केमिकल चेंजेस का आणि कशामुळे होणार आहेत तर या रिॲक्टिंग सबस्टन्सनं या रिॲक्टिंग सिस्टमनं जे लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब केलेले आहेत त्याचमुळे फक्त काय होतं केमिकल चेंजेस होणार आहे. दिस इज द स्टेटमेंट ऑफ ग्रॉथस-ड्रॅपर लॉ. नाउ वी सी सिग्निफिकन्स ऑफ दिस लॉ. काय सिग्निफिकन्स सांगता येईल आपल्याला, द सिग्निफिकन्स ऑफ ग्रॉथस-ड्रॅपर लॉ इज दॅट photochemical reaction results only due to absorption of light radiation. जसं मी मागे सांगितलं, फोटोकेमिकल रिॲक्शनची प्रायमरी गरज आहे ती काय आहे,
ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन म्हणजे ही सिस्टम आहे, ठीक आहे, याच्यावर लाईट रेडिएशन पडले ते पण ठीक आहे, पण या सिस्टमने लाईट रेडिएशन ऍब्सॉर्बच नाही केले तर इथं फोटोकेमिकल रिएक्शन स्टार्ट होईल का? नाही. त्यामुळं सिग्निफिकन्स ऑफ ग्रॉथस-ड्रॅपर लॉ इज दॅट photochemical reaction results only due to absorption of light radiation. क्लिअर? इथपर्यंत ठीक आहे, समजलं? परत एकदा रिपीट करतो अगदी एका वाक्यात. एखाद्या रिएक्शन फोटोकेमिकल रिएक्शनसाठी गरज काय आहे तर लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब करणं अकॉर्डिंग टू धिस लॉ सुद्धा, या लॉने सुद्धा. पण बट धिस डज नॉट मीन्स दॅट ऑल द लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब कॅन ब्रिंग द केमिकल चेंज इन द रिएक्शन सिस्टम. पहा, म्हणजेच फोटोकेमिकल रिॲक्शनसाठी तुम्हाला समजेल अशा भाषेतलं एक उदाहरण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या घरामध्ये पाहतो की जी कलर्ड क्लोथ्स आहेत, जी रंगीत कपडे आहेत, डार्क कलरचे कपडे आहेत, ते आपण काय करतो, शक्यतो सावलीमध्ये सुकत टाकतो, सावलीमध्ये वाळायला टाकतो. का असं करतो? त्याला जर समजा आपण डायरेक्ट सनलाईटमध्ये टाकलं तर त्याचा जो डार्क कलर आहे तो डार्क कलर काय होतो, फेड होतो, म्हणजे तो कलर हळूहळू कमी होत जातो. का असं होतं तर फोटोकेमिकल रिॲक्शन काय होतं, डायरेक्ट सनलाईटमुळं त्या डार्क कलरचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, आणि कलरचं डिकम्पोजिशन झाल्यामुळं ज्या सबस्टन्समुळं त्या क्लोथला कलर आला होता तो सबस्टन्सच तिथं नाही राहिला तर त्या क्लोथला कलर राहील का? राहणार नाही. त्यामुळे आपण काय करतो, शक्यतो रंगीत कपडे जे असतात, कलर्ड डार्क कलरचे जे कपडे असतात ते आपण सावलीमध्ये वाळायला घालतो, सुकत टाकतो. हे कशाचं उदाहरण झालं, फोटोकेमिकल रिॲक्शनचं. काय झालं, कलरचं डिकम्पोजिशन झालं, डायचं त्या कलरला जो डाय, त्या क्लोथला जो डाय दिला होता त्याचं डिकम्पोजिशन झालं, आणि त्या क्लोथचं डिकलरायझेशन झालं, कलर फेड झाला फोटोकेमिकल रिॲक्शनमुळं. पण आता याच्या विरुद्ध हे सगळं झालं ह्या लॉ प्रमाणे झालं. हा लॉ सुद्धा काय म्हणतोय, ओनली दोज रेडिएशन व्हिच आर ऍब्सॉर्ब बाय द रिएक्टिंग सबस्टन्स प्रोड्यूस द केमिकल चेंज. म्हणजे या कलर क्लोथनं काय केलं, डायरेक्ट सनलाईट पडली, लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केली, त्या कलरचं डिकम्पोजिशन झालं, क्लोथचा कलर चेंज झाला. पण पुढे जाऊन मला काय सांगायचं आहे, दिस डज नॉट मीन्स दॅट जस्ट ऑल लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब व्हिच ब्रिंग द केमिकल चेंज. म्हणजेच कोणतं लाईट रेडिएशन अंगावर पडलं आणि त्याचा कलर चेंज झाला असं होईल का? असं जर झालं असतं तर आपण उन्हातून जाता जाता सुद्धा आपला काय कलर चेंज झाला असता, केस काळ्याची पांढरी झाली असती लगेचच. पण तसं काय होतंय का? नाही होत. त्याला पुढे आपण याचं सिग्निफिकन्स जरी ग्रॉथस-ड्रॅपर लॉचं सांगितलं असलं तरी देखील पुढे आपण काय सांगतोय, धिस डज नॉट मीन्स दॅट एनी लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब प्रोड्यूस द केमिकल चेंज. असं काही इट्स नॉट नेसेसरी. दिस डज नॉट मीन्स दॅट, दिस डज नॉट मीन्स दॅट जस्ट एनी लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब which does not necessarily bring the chemical change. मग आता प्रश्न असा होतो की ठीक आहे, आता मागाशी आपण काय म्हटलो की या रिॲक्टिंग सिस्टमनं लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केले त्यामुळे केमिकल चेंज झाले, ठीक आहे. पण पुढे जाऊन काय म्हणतोय, या रिॲक्टिंग सिस्टमनं कोणतंही लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केलंय आणि त्यामुळे लगेच रिॲक्शन झाली आहे आणि रिॲक्शन होते असं पण नाही. असं का होत असेल तर बिकॉज व्हेन दिस रिॲक्टिंग सिस्टम ऍब्सॉर्बिंग एनी अदर रेडिएशन्स, त्याची जी एनर्जी आहे त्या एनर्जीचं काय होत असणार आहे, दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मॉलिक्युल्स, कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मॉलिक्युल, किंवा त्या एक्सेस एनर्जीचं काय होत असणार आहे, दिस रिॲक्टिंग सिस्टम्स रिइमिट, म्हणजे ऍब्सॉर्ब झालेली एनर्जी घेतली तशीच ती एनर्जी काय केली, बाहेर टाकली, रिइमिट द एनर्जी. त्यामुळं एनर्जी घेतली आणि बाहेर टाकली, किंवा त्या एनर्जीचं कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन मोशनला कन्व्हर्जन झाल्यामुळं हा मॉलिक्यूलमध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होणार नाही, याच्यामध्ये कोणताही रिॲक्टिंग सिस्टममध्ये चेंज होणार नाही. सो ग्रॉथस-ड्रॅपर लॉच्या म्हणण्याप्रमाणे एक वाक्य फिक्स आहे, ते म्हणजे कोणतं, ओनली दोज रेडिएशन्स विच आर ऍब्सॉर्ब बाय द रिॲक्टिंग सबस्टन्स आर इफेक्टिव्ह टू प्रोड्यूस द केमिकल चेंज. पण त्याला पुढे आपण अजून काय सांगितलं, दिस डज नॉट मीन्स दॅट all the light radiation absorbs bring the chemical change. ठीक आहे, this is about first law of photochemistry, that is Grothus-Draper law. आणि इथं कंडिशन घातल्या फोटोकेमिकल रिॲक्शनची, त्यामुळे याला आपण काय म्हणूया, फर्स्ट लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री. दिस Grothus-Draper law is also called as the first law of photochemistry. ओके.